दशक 5वा, समास 9वा, साधक लक्षण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हृदय कमल मध्ये निर्विशेषम निरीहम, हरिहर विधवेदम योगिभिर्ध्यान गम्यम. जनन मरण भीती भ्रांति सच्चित स्वरूपम, सकल भुवन बीजम ब्रह्म चैतन्य मीडे. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मीले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेते. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला तीन समासांचा जो विषय आहे तो एकमेकांना लागून आहे. म्हणजे आधी आपल्याला काय चुकतंय, कशामध्ये आपण अडकून आहे, काय अज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे काय, आणि प्रत्यक्ष जे ज्ञान आपण समजत होतो किंवा समजतो अजूनही, ते प्रत्यक्ष खरं कल्याणाचं ज्ञान नसून ते एक वेळ अज्ञान म्हटलं तरी चालणार आहे. त्या अज्ञान कसं आहे, अज्ञानासाठी एक अतिशय सुंदरसा श्लोक आहे बघा, त्याच्यावरनं पण लक्षात येईल आणि सोपा आहे अगदी समजायला, की त्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष जात नाही. असं जेव्हा लक्षात येतं, हा बघा, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपोन तप्तम वयमेव तप्ताः. अगदी सोपे शब्द आहेत. म्हणजे अचानक समोर आला म्हणून त्या बद्ध लक्षणांच्या संबंधितच असल्यामुळे सांगते. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपोन तप्तम वयमेव तप्ताः, कालो न यातो वयमेव याताः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. आता या ठिकाणी आपल्याला असं वाटतं आपण भोगतोय, आपण एखादी गोष्टीचा भोग घेतो, एखादी गोष्ट पाहतो, एखाद्या गोष्टीसाठी वेळ जो घालवतो आपण, असं वाटतं आपण भोगतोय ती गोष्ट. प्रत्यक्षामध्ये आपण ते भोगत नसतो, भोग आपल्याला भोगत असतात. आता याचा शेवटी जेव्हा चौथ्या ओळीचा अर्थ कळेल तेव्हा लक्षात येईल कसे ते भोगतात आपल्याला. आपल्याला असं वाटतंय आपण भोगतोय, आपल्याला असं वाटतंय आपण खातोय,
आपल्याला असं वाटतं यासाठी वेळ घालवतोय. हे सगळं करत असताना आपल्याला असं वाटत असतं प्रत्यक्षामध्ये आपण भोगत नसून ती वस्तू आपल्याला भोगत असते आणि तेवढा वेळ आपला वाया जात असतो प्रत्यक्षात. कारण त्याचा शेवटी कल्याणाचा मार्ग काही आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणून भोगानं भुक्ता वयमेव भुक्ताहा. आपल्याला वाटतोय आपण भोगतोय, प्रत्यक्षामध्ये भोगणारा तो असतो, म्हणजे ती व्यक्ती किंवा ती वस्तू असते. तपो न तप्त वयमेव तप्ताहा. इतकं तप केलं, अगदी म्हणजे थोडक्यात हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. आपण तप केला, आता तप वाईट यांनी करतोय का? तपश्चर्या जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा त्यासाठी त्याचं सगळं तन मन धन सगळं त्यामध्ये खर्च होतंय. पण जर तपाचा शेवट तसा व्यवस्थित झाला नाही तर त्या तपाने आपण तापल्या जातो. म्हणजे क्रोध उत्पन्न होतो, किंवा काहीतरी लालसा उत्पन्न होते, किंवा काहीतरी मोह निर्माण होतो, किंवा काहीतरी मागावं वाटतं. मग ते तप करून फायदा काय? म्हणजे तपो न तप्तम वयमेव तप्ताहा. उलट मीच तापलो, मी तपश्चर्या करायला गेलो, प्रत्यक्षात मीच तापलो. हे अज्ञान नाही का? हे बद्ध लक्षण जे समर्थांनी सांगितलं त्याच्यावरतीच अगदी हा श्लोक आहे. मग हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही, भोगानं भोगता, भोगताना भोगतोय असं वाटतं, प्रत्यक्षात भोग आपले भोग घेत असतात. तपश्चर्या करतोय असं वाटतं, प्रत्यक्षात तपश्चर्या न होता आपणच तापतो. कालो न यातो वयमेव यातः. आपल्याला वाटतोय काळ आपण घालवला, आपण काळ घालवला असं वाटतं, प्रत्यक्षात काळाने आपल्याला खाल्लेलं असतं. किती एका शब्दात हे संस्कृत सुभाषितकार आपल्याला सांगत असतात. कालो न यातो वयमेव यातः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. आपल्याला वाटतं तृष्णा गेली नाही, तृष्णा गेली असं वाटतं. आपण पाणी प्यायलो, तृष्णा गेली. प्रत्यक्षामध्ये तृष्णा न जाता आपण जीर्ण झालेलो असतो. म्हणजे हे सगळं करत असताना आपणच जीर्ण झालेलो असतो. आता हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते ज्ञान आहे. समर्थ जसं सांगतायत तसं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडून जातात, म्हणजे या चारही गोष्टी, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताहा, तपो न तप्तम वयमेव तप्ताहा, कालो न यातो वयमेव यातः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाहा. आता हे सगळं घडून गेल्यावर जेव्हा लक्षात येतं तेव्हा समर्थांचं वाक्य खरं होतं, आपल्याला ते पटतं. खरंच आपण जे करत होतो त्यामध्ये जो वेळ गेला. पण जे तपश्चर्येच्या बाबतीत त्यांनी सांगितलं ना, त्याच्यात थोडासा बदल आपण असं करू शकतो. जर तपश्चर्या त्यांनी सत्सद विवेक बुद्धी ठेवून आणि सत्वगुणांनी परिपूर्ण आणि सगळं ज्ञानाने परिपूर्ण अशी जर त्यांनी तपश्चर्या केली तर ते तपाचं पुन्हा शरणागती पत्करून त्या तपाचं फळ जे मिळालं ते सुद्धा भगवंताला जर त्यांनी अर्पित केलं तर तपश्चर्या फळाला येऊ शकते. पण या चारही गोष्टींना महत्त्व दिलं नाही. जसं आपण काल म्हटलं ना की महंत जरी झाले तरी त्या महंतांना सुद्धा किंमत राहणार नाही जर त्यांनी तो महंतपणा त्या ठिकाणी शरणागतीच्या दृष्टीने जर केला नाही तर. म्हणजे कुठूनही गेलं तरी पुन्हा आपण त्याच ठिकाणी येतोय ज्या ठिकाणी समर्थांना आपल्याला आणायचं आहे. म्हणजे हा जो श्लोक आहे तो श्लोक बद्ध लक्षण आणि मुमुक्ष लक्षण या सगळ्याला लागू होतो. आता या ठिकाणी मुमुक्ष कसं होऊ आपण? आता हे जर कळलं, हा श्लोक जर लक्षात आला, ही गेलेले आयुष्य जर लक्षात आलं की आपण हा वेळ घालवत होतो, प्रत्यक्षात वेळ आपल्याला खात होती, आपण काळ घालवत होतो, प्रत्यक्षात काळ आपल्याला खात होता आणि आपलं वय निघून गेलं, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते मुमुक्ष लक्षण आहे. लक्षात येणं म्हणजे ही गोष्ट साधणं, खरं ज्ञान काय आहे ते समजणं. या ठिकाणी जेव्हा परमार्थाकडे आपण वळतोय, जेव्हा समर्थ आपल्याला या ठिकाणी वळवत आहेत त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आत्मकल्याण हा एकच विषय त्यांच्या डोक्यात आहे. बाकीच्या ज्ञानाला पारमार्थिक जगात किंमत नाही. ऐहिक सुखासाठी ते ज्ञान आवश्यक आहे असं समर्थांनी तेव्हाही सांगितलं आहे. करू नका असं कोणीच म्हणत नाही, ज्ञान संपादन करा असं कधीच म्हणत नाही. फक्त तेच जर लवकर लक्षात आलं आणि ज्ञान संपादन करत असताना, एखादा व्यवसाय करत असताना, संसार करत असताना जर त्यांनी म्हटलं शरणागतीची भावना असेल आणि हे सगळं रामकर्ता म्हणून जर तो करत असेल तर अगदी लहान वयातच त्याचा परमार्थ घडतो. करणं काय करणं याच्यावरती समर्थांचं बंधन नाही. मन कुठे गुंतवायचं त्या ठिकाणी, आणि मन केव्हा आणि कसं गुंतवलं जाईल जेव्हा याचं ज्ञान होईल. अन्यथा हे सगळं अज्ञान आहे. आपण जे करतोय तेच खरं वाटतंय ना, जे दृश्य जगामध्ये आपण जे काही करतोय ते खरं वाटतं. म्हणून त्यांनी भोगांना भुक्ता वयमेव भुक्ता हा म्हणावं लागलं ना त्यांना, की तुम्ही जे भोग घेताय ते तुम्ही भोग घेत नसून भोगच तुमचे भोग घेतायत. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा खाडकन मती जागृत होते आणि ते मुमुक्षपण आहे. एका दृष्टीने आपण ते जागृत होणं आहे. मग तेच म्हणतायत समर्थ की तुम्ही जागृत व्हा. मग आता त्यांनी मुमुक्षूची लक्षणं जेव्हा सांगितली, आता परिसा सावधान म्हणून त्यांनी साधक कसा असावा याची लक्षणं सुरू केली आहेत. 6 आणि 7 ओव्या आपल्या झालेल्या आहेत. नाना संदेह निवृत्ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडते
आणि समर्थ म्हणतात असंच होतं की संदेह जे मनात असतात, शंका कुशंका ज्या असतात, ते सगळ्या शंका कुशंका बंद होतात, मनात येणं निवृत्ती होते संदेहाची. का होते निवृत्ती? याचं पण एक कारण असलं पाहिजे ना. आपण कितीही कोणाला कितीही सांगितलं तरी त्यांच्या मनातल्या शंका संपत नाहीत. त्यासाठी त्याच्या मनाची तयारी असते की कुठेतरी श्रद्धा पक्की करावी लागते, कुठेतरी काहीतरी नीट पटलं असतं. याच्यासाठी 2 कारणं आहे. अतिशय जास्त दुःख झालं असेल, त्या दुःखातून निवृत्ती झाली असेल आणि त्या दुःखात नाही म्हटलं तरी पडून आता काही आपला फायदाच नाही, कल्याणच नाही, म्हणून त्याने तो मार्ग सोडला असेल. आणि दुसरीकडे त्याला कुठेतरी असं निश्चित काहीतरी सापडलं असेल, निश्चित काहीतरी की ज्या ठिकाणी त्याची स्वतःची श्रद्धा दृढ झाली असेल की इथे आपल्याला काहीतरी मिळत आहे. हे जेव्हा त्या साधकाचं पक्क होईल मनामध्ये, इतर कोणी सांगून हे होत नसतं. कोणतीच वेळ आपल्या सांगण्याने होत नसते. समर्थांनी किती वर्षांपासून सांगतायत पण आपल्या मनामध्ये फरक पडत नाही. ती जेव्हा वेळ येते, जेव्हा मनाची स्थिरता येते, मन कशावर तरी विश्वास ठेवतं आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची त्याला ग्वाही जेव्हा मिळते, आणि आत्तापर्यंत किती वेळ आपण डावलल्या गेलो असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तेव्हा या ठिकाणी त्याचा जेव्हा पक्का विश्वास बसतो, म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसतो, तेव्हा त्याची संदेहाची निवृत्ती होते. आणि अगदी सुरुवात आहे ही, संदेह जेव्हा मनात राहणार नाही तरच आपण काहीतरी करू शकू. शंका कुशंका जेव्हा मनात असतात तोपर्यंत आपला जीव पुढे जायला धजतच नाही. ही गोष्ट करण्यासाठी मनापासून तयारच होत नाही. मग त्याच्या मनाच्या संदेहाची निवृत्ती झाली असेल तर तो साधक आहे. मुमुक्षूच्या लक्षणामध्ये गोंधळ आहे, बद्ध लक्षणात तर अज्ञानच आहे, समजच नाही आहे. आणि समजच नसल्यामुळे तो काही करतही नाही. पुढे पुढे काही कारणाने त्याला थोडीशी समज येते आणि त्याचं मुमुक्षुत्व जागं होतं की अरे अस्थिरता येते, गोंधळ येतो, मनामध्ये गोंधळ होतो. त्या गोंधळानंतरची अवस्था आहे ही की ज्या ठिकाणी त्याला संदेहाची त्याच्या निवृत्ती होते. ही सोपी गोष्ट नाही आहे. या संदेह निवृत्तीसाठी आपण 5 वेळा कालचं जे परीक्षण केलं, आपलं आत्मचिंतन केलं, त्यावरती आपण भरपूर मनन चिंतन करून एक गोष्ट ठरवतो की नाही आता ह्या सगळ्या गोष्टींवरती आपला विश्वास बसला पाहिजे. आणि जबरदस्ती नाही आहे, इथे काहीतरी मला निश्चित सापडणार आहे. हे जेव्हा मनाची खात्री पडते तेव्हा त्याचा स्वतःचंच मन पक्क होतं. मग इतरांच्या कुणाच्याही म्हणण्याचा काहीही परिणाम त्याच्यावर होत नाही आणि त्याचं स्वतःचं मन एकदा पक्क आणि स्थिर झालं की तो निर्णय घेतो की मला या मार्गाने आता जायचं आहे. मुमुक्षुत्वाच्या थोडंसं पुढचं लक्षण आहे, साधना करण्याची इच्छा आहे. तर साधना म्हणजे काय करायचं हे पुढे सांगतील ते. साधना म्हणजे ते जसं सांगतील तसंच मला आता वागायचं आहे आणि त्यातमध्ये माझं कल्याण आहे. जे त्यांनी सांगितलं ते करायचं, जे त्यांनी नाही सांगितलं ते नाही करायचं. यावरती मती एकदा स्थिर झाली की मग त्याचा संदेहाची स्वतःहूनच निवृत्ती होते. एखाद्या वेळेस असं आपलं चुकतं सुद्धा, कधी कधी आपण घेतलेला निर्णय चुकतो, पण आपला निर्णय असल्यामुळे आपण त्यामध्ये पुन्हा पुन्हा वेगवेगळे पर्याय शोधत जातोच की नाही. आपण घेतलेल्या निर्णयामध्ये व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा आपण जेव्हा चुकतो किंवा काहीतरी जसं पाहिजे तसं फळ जेव्हा मिळत नाही, आपणच आपली परिस्थिती बदलवतो. आपणच त्यामध्ये आपले स्वतःचे आपलं डोकं चालवून काहीतरी प्रयत्न करतो. तसाच हा या ठिकाणी जरी त्याला असा अनुभव आला नाही तरी तो त्या ठिकाणी स्थिर राहायचा स्वतःच्या मतीने प्रयत्न करतो. आणि हे म्हणजे हेच माझं कर्तव्य आहे आता, हे त्याचा मनाचा भाग अगदी पक्का होतो. किती मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे जे कळल्यानंतर हे पक्क होणं, निसंदेह होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. नाना संदेह निवृत्ती, किती वेगवेगळ्या प्रकारचे संदेह असतात मनामध्ये, त्याची निवृत्ती व्हावया धरी सत्संगती. आणि हे जर करायचं असेल मला तर माझ्या एकट्याच्यानी होत नाही असंही जरी वाटलं तरी सतत सत्संगती धरतो, सतत सज्जनांच्या सोबत राहतो, सतत त्यांना प्रश्न विचारतो, स्वतःचे मुद्दे मांडतो. याचा अर्थ त्याला खंडन करायचं नाही आहे स्वतःच्या मुद्द्यांचं. मला हे पटवून द्या हे सांगण्यासाठी हे काय कारण आहे असं, हे सगळं जेव्हा तो विचारतो आणि सत्संगतीमध्ये राहतो, साहजिकच त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात. तो मिळण्याच्या प्रयत्नातच असतो तसा की मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. मग त्याच्या सगळ्या शंकांचं निरसन होतं. या ठिकाणी कुशंकांचा तर प्रश्नच नाही आहे, कुशंका तर त्याला येतच नाहीत आता. पण शंका ज्या येतात की असं केल्याने होईल का, तसं केल्याने होईल का, त्याची वृत्ती तशी असते. कुणाला कोणती वृत्ती असते, कुणाला काय करण्यात आनंद होतो, हे केल्याने मला मिळेल का, ते नाही केलं तर होणार आहे का, हे सगळे प्रश्न सत्संगतीमध्ये दूर होतात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कळल्यानंतर त्याचा गोंधळ झाला मनाचा, मुमुक्षत्वामध्ये त्याच्या मनाचा अतिशय गोंधळ झाला, इकडे का तिकडे.
सारखं हे करावं वाटत होतं, इकडे करण्याची इच्छा नव्हती, पण हे सगळं पार पडलं संतांच्या कृपेनी आणि आता तो स्थिर व्हायचा प्रयत्नात आहे. त्यामुळे तो सतत सत्संगती करतो. आतापर्यंत जिकडे जावं वाटत नव्हतं तिकडे जाण्याचा तो प्रयत्न करतो आणि सतत त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचा निस्संदेह वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या शंका दूर होण्याचा प्रयत्न तो करतो. आत्मशास्त्र गुरुप्रचिती, आत्मशास्त्र गुरुप्रचिती. आता स्वतःचा विचार करतो. आतापर्यंत खरंच आपण असा विचार केला का कधी, की मला काय आवडत आहे, प्रत्यक्षामध्ये मला काय करावं वाटतं, हा विचार कुणीच केला नसेल. आत्तापर्यंत आईने जे सांगितलं, वडिलांनी जे सांगितलं, समाजाने जे सांगितलं, गुरूंनी जे सांगितलं, मैत्रिणींनी जे सांगितलं, नवऱ्याने जे सांगितलं, मुलांनी जे सांगितलं, करताना आनंद मिळाला. तेच केलं आहे आपण. कारण स्वतःची बुद्धी आपण त्या ठिकाणी वापरतच नाही, बुद्धी वापरत नाही, त्या ठिकाणी समर्पित असतो. आणि समर्पण करणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सगळ्यांना खुश करणे, सगळ्यांनी चांगलं म्हणावं यासाठी वागणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मग सगळं करून झाल्यानंतर त्याच्या हातात जेव्हा काही शिल्लक राहत नाही, तेव्हा त्याला कळतं की भोगा न भुगता वयमेव भुगता हा. इतकं सगळं करून मीच भोगल्या गेलो, इतके सगळे कष्ट करून भोग माझाच गेला, माझाच वेळ गेला वाया. हे काही कारणाने लक्षात येतं. याचा अर्थ कोणी आपल्याला फसवतं असा नाही, पण ज्यासाठी जितका वेळ आपण वाया घालवला त्या प्रमाणाचं फळ आपल्याला मिळालेलं नाही अजूनपर्यंत. आयुष्य किती गेलं आहे हे लक्षात येतं की नाही त्याच्या. तेव्हा त्यांनी म्हटलंय भावया आत्मशास्त्र गुरु. आता आत्मशास्त्र स्वतःबद्दलचा विचार त्याला पटतो आता, की मी तेव्हाही तसं म्हणत होतो, कदाचित तसं करायला नको, पण आपण ते केलं, इतरांचा विचार करून केलं. आणि इतरांचा विचार करून केला म्हणून वाईट झालं अशातला काहीही भाग नाही त्या ठिकाणी. पण फळ नाही मिळालं ना जसं पाहिजे तसं. याचं कारण आतमध्ये हृदयाला काहीतरी वेगळंच वाटतं आहे. याचा व्यभिचाराशी संबंध नाही. कोणत्याही प्रकारचा चुकीचा अर्थ या ठिकाणी न निघता विवेकाने विचार जर केला तर आत्म्याला काय वाटतं, कदाचित या ठिकाणी तर आता ह्यावरती मानसशास्त्रावरती कितीतरी विचार चालले आहेत की मुलांना जर कला आवडत असेल तर त्यांना विज्ञानाकडे पाठवू नका, या शाखेत टाकू नका. म्हणण्याचं कारण काय, की जे त्यांना मूळ आवडतं ते जर त्यांना करू दिलं तर त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट होतात आणि टॉपर असतात ते, जर त्यांना त्यांच्या मनाने करू दिलं तर. असा जो विचार मानसशास्त्रामध्ये चालतो तसा विचार आपण स्वतःच्या बाबतीत कधी केला आहे का? समर्पण करू नये असं म्हटलं नाही, समाजालाही आपण काही देणं लागतो, आपल्या कुटुंबाचं आपण काही देणं लागतो, पण ते देत असताना आपण कधी स्वतःचा विचार केला आहे का? आपल्या आत्म्याला शांती कशी मिळेल असा आपण विचार केला आहे का? आपण जे काही कार्य करत राहिलो त्यामुळे आपणच भोगल्या गेलो असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग वाईट वाटतं. मग ती आत्मशास्त्र प्रचितीची आता त्याची इच्छा होते, यांनी तरी सुख नाही मिळत आहे. इतकं सगळं मनापासून आयुष्य वाया घालवलं. आपण याच्यावरती चिंतन करू शकतो. आपलं स्वतःचं, आपण स्वतःचे विचार या ठिकाणी करू शकतो. आपण किती वेळ घालवला, किती पैसा घालवला, किती बुद्धी घालवली. काही लोक 25-25, 30-30, 25 वर्ष झाल्यानंतर रिटायर होतात. म्हणजे इतकं आयुष्य त्यांनी तरी पण अगदी पूर्ण समर्पण करून ते त्यांची नोकरी करतात. आणि नोकरी केल्यानंतर जेव्हा 25 वर्षानंतर जेव्हा रिटायरमेंट येते 58व्या वर्षी, तेव्हा त्यांना जसं पाहिजे तसं सुख मिळत नाही. लोक त्यांना चांगलं म्हणतील याची अपेक्षा नाही. इतकं मनापासून 58 वर्ष बरं मिळालेला पैसा पुरत नाही. हे सगळं जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याला असं वाटतं की गेला ना वाया आपला पैसा. तेव्हा हा श्लोक खरा होतो. पण त्यावेळी आपलं आयुष्य पूर्ण गेलेलं असतं. मग या सगळ्या गोष्टींनी आत्मप्रचितीला भर द्यायला पाहिजे की नाही. आता तरी कमीत कमी मला जे आवडतं आहे त्यासाठी जर मी अर्धा मिनिट जरी घालवला तरी तो क्षण माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तो क्षण मी कधी आयुष्यात स्वतःसाठी, स्वतःच्या हृदयासाठी, स्वतःचं हृदय जसं म्हणतंय तसं कधीही आपण वापरला नाही. आपण सतत भोगता राहिलो, त्याच्यानंतर आपण तप्त झालो, त्यानंतर याता झालो आणि जीर्णसुद्धा झालो. हे चारही शब्द आपल्याला लागू होतात. प्रत्यक्षात एखाद्याला असं वाटणार नाही, पण ही गोष्ट सत्य आहे की जीर्ण होतो, तप्त होतो, भोगता असतो आपण. हे सगळं घडल्यानंतर लक्षात येतं खरंच वेळ वाया गेला की काय. तेव्हा आत्मशास्त्र, मग त्या ठिकाणी गुरु मध्ये शिक्षकांनी सांगितलं ते ऐकलं आपण, किती मनाने ऐकलं. त्यांनी सांगितलं 90% मिळवायचे, मिळवले. त्या ठिकाणी आपण आयुष्याचा वेळ घालवला, बुद्धीला आपल्या वाया नाही लावलं. त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला तसं पाहिजे तसं फळ जसं पाहिजे तसं फळ म्हणण्यापेक्षा समाधान मिळालं नाही. ज्या समाधानाच्या शोधात आहे, ज्या आनंदाच्या शोधात आहे, त्या आनंदाचा शोध मला अजून लागला नाही असं लक्षात येतं. काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी कमतरता आहे जी मला सांगता पण येत नाही. अशी जी कमतरता आहे
तेव्हा हा व्यक्ती गुरुकडे जातो. मग त्या गुरुकडे सगळं असतं जे आपल्या जीवाला आवश्यक असतं. कारण गुरु हे तत्व आहे जे या जन्माचं नसून अगदी जन्मोजन्मी आपल्यासोबत आहे. जन्मोजन्मी आपण नसताना सुद्धा ते गुरुतत्व होतं. आपण नसताना सुद्धा ते राहणारच आहे. आपण असताना सुद्धा ते असतं. असं जे तत्व आहे, इतकी साथ कोण कोणाला देऊ शकतं या जगामध्ये? अशी साथ कोणीच कोणाला देऊ शकत नाही. कोणताही व्यक्ती कोणाला पुरत नाही. कोणतीही बुद्धी, आपण एवढ्या बुद्धीच्या भरोशावर राहतो, शेवटी आपण ब्रेन डेड होऊ शकतो. ही बुद्धी आपल्याला सोडून जाऊ शकते. त्यानंतर आपली दृष्टी आपल्याला सोडून जाऊ शकते. आपलं शरीर गलित गात्र जीर्ण होत आहे. हे सगळं आपल्याला सोडून जात आहे. व्यक्ती सोडून जातात, आपण कुणाला तरी सोडतो. या सगळ्या घटना जर घडतात, पण गुरुतत्व बाकी तसं नाही. गुरुतत्व आपल्याला ओळखून आहे. यांना काय आवडतं ह्या जीवाला आणि काय कल्याणाचं आहे त्या गुरूंना माहिती आहे. कारण ते सत्य बोलतात. सत्य कधीच चुकीचं असू सत्य म्हणजे सत्य आहे ते. त्यामुळे ते जे सांगतात तेच आणि तेच केवळ सत्य असल्यामुळे त्याची प्रचिती येते. मग त्यांनी म्हटलंय आत्मशास्त्र, गुरु आणि प्रचिती. स्वतःचं जे शास्त्र समजतात. सगळे शास्त्र खरे आहेत. वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण सगळं खरं आहे. भगवंताची वाणी आहे ती. वाङ्मयीन मूर्ती आहे ती भगवंताची. अपौरुषेय वेद आहेत. त्यांच्या श्वासातून उत्पन्न झालेले ते वेद आहेत. असे वेद शास्त्र त्याला समजू लागतात. एक 4 ओळींचा श्लोक, एक शब्दसुद्धा त्याला समजू शकतो. अरे हे खरं आहे, इथे काहीतरी आहे, इथे जे मला आतापर्यंत सापडलं नाही ते मिळण्याची शक्यता आहे. यावरती त्याचा दृढ विश्वास बसतो. तीच ओवी आहे सुरुवातीची, नाना संदेह निवृत्ती. सर्व प्रकारच्या संदेहांची निवृत्ती होते. कशी होते? की स्वतः आत्मशास्त्र, स्वतःबद्दलचं ज्ञान, आत्म म्हणजे आत्म्याबद्दलचं ज्ञान, शास्त्र म्हणजे शास्त्राबद्दलचं ज्ञान, गुरु म्हणजे गुरूंबद्दलचं ज्ञान नुसतं मिळत नाही. या 4 शब्दांवर 1 तास निरूपण होऊ शकतं. काय म्हटलं त्यांनी? आत्म, शास्त्र, गुरु आणि प्रचिती. हे सगळं समजतं नाही नुसतं. आत्म समजला नाही, गुरु समजला नाही, नुसता शास्त्र समजलं नाही, या सगळ्यांची प्रचिती येते त्याला. ती प्रचिती, आत्मप्रचितीला सगळ्यात जास्त भर आहे. आत्मप्रचितीवर सगळ्या संतांचा भर आहे. की आम्ही कितीही सांगितलं तरी, तुमच्या समोर अन्न जरी वाढून ठेवलं, सगळं ताट भरून ठेवलं, तरीसुद्धा खाण्याचं काम तर तुमचंच आहे. पुढचं काम पुन्हा आपलं शरीर करताय पचवायचं, त्याचंही आपल्याला काही करायचं नाही, फक्त खायचं आहे. मग ते खाण्याचं काम तर तुमचं तुम्हाला करावं लागेल. आत्मप्रचितीपर्यंत संत काहीच करू शकत नाही. जेव्हा त्याची मती नाना संदेहांची निवृत्ती होऊन तो त्या ठिकाणी स्थिर होतो, तेव्हा बाकी त्याला आत्मा समजतो, त्याला शास्त्र समजतं, त्याला गुरु समजतात आणि त्याला प्रचिती येते. एका शब्दामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. आत्मा समजणं सोपं आहे का? आतापर्यंत मी स्वतःला मी समजत होतो, चुकला ना तिथे. त्याच्यानंतर मी शास्त्र समजत होतं, असं वाटत होतं की मी किती शिकलेली आहे, ते शास्त्र माझ्या कल्याणाचं नव्हे हे लक्षात आलं. तिसरी गोष्ट, त्याला गुरु म्हणजे काय माहिती नव्हतं. गुरुकडे जायचं, नमस्कार करायचा, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणत वापस यायचं. प्रत्यक्षात गुरुसाठी काहीच शरणागती नाही, गुरुबद्दल विचार नाही, गुरुतत्व समजत नाही. ते आता समजायला लागलं आणि त्याची प्रचिती येते. मग ही एवढे या सगळ्या 4 गोष्टी असतील. ऐक्यतेसी आणि, हे सगळं एकच आहे म्हणतो तो. ऐक्यतेसी आणि, हे सगळं एक आहे. आत्मा, शास्त्र, गुरु आणि प्रचिती हे सगळं एक आहे म्हणतो तो. मग हे सगळं एक आहे, माझ्या संबंधित आहे. या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष माझं आतापर्यंत. जे माझं आहे, जे मी आहे, माझंही म्हणायचं सोडून द्यायचं. आता जर थोडंसं ज्ञान आलं आपल्याला तर माझं म्हणताच येत नाही. मी, शास्त्र, गुरु आणि प्रचिती हे सगळं एकच आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा नाना संदेह निवृत्ती होते. तेव्हा आणि बघा, पुढचा अनुभव येण्याचा येऊ द्या. काय चांगलं आहे आणि काय आनंद आहे तो नंतरचा भाग आहे, मी तर म्हणते. पण हे कळल्याने सुद्धा मती स्थिर होते की नाही आपली? एवढं जरी कळलं की आता पुढे आपल्याला बिनधास्त आहे, निर्धास्त आहे आपलं सगळं काम, पुढे आपल्याला काळजीचं काही कारण नाही, असं जरी वाटलं नुसतं मनात, तर अरे मन चिंती ते वैरी न चिंती, वाईट अर्थाने आपण घेतलं होतं. आता मनी वसे ते स्वप्नी दिसे असा अर्थ जर आपण लावला तर आपण सर्वशास्त्र पारंगत झालो असं म्हणायला काय हरकत आहे? हा सुद्धा आनंद काही कमी आहे का? आणि या ठिकाणी समर्थ सद्गुरू सतत जर आपल्याला सांगत असतात की तू कोण आहे हे जर मला कळलं असेल तर मला या ठिकाणी जो आनंद झाला तो पुढे काय आहे याच्याशी माझं घेणं देणं नसायला पाहिजे.
पुढे काय आणि मागे काय झालं त्याचा थोडंसं आत्मपरीक्षण, पुढे काय होणार आहे याची चिंता नाही. आता सध्या मला कळलंय की आता मला अतिशय आनंद होतो आहे, हे जर लक्षात आलं तर हा आनंद कमी आहे का? जय जय रघुवीर समर्थ. क्षण झाला अमर, हा क्षण अमर झाला कारण मला काय कळलं, मी कोण आहे आणि मी कोण नाही. संपला मुद्दा. एवढं महत्त्वाचं जर कळलं तर पुढच्या गोष्टींचा विचार करण्याचं सुद्धा काही कारण राहत नाही. ज्ञान मिळवण्याचं कारण. मुद्दा येतोय का लक्षात? म्हणजे एकच एक गोष्ट बोलते आहे पण ते की नाही मुद्दाम खूपच महत्त्वाचं आहे. इतकं महत्त्वाचं आहे की ते जर कळलं तर पुढे आपल्याला म्हणजे इतकं सोपं जाईल या सगळ्या गोष्टी, की आताच मला कळलंय पुढचा आनंद काय आहे त्याची मी चाखू शकते, रस चाखू शकते. ते कसे आनंदात राहत होते हे मला कळू शकतं. मग त्याच्यात 4 शब्द सांगितले, आत्म, शास्त्र आणि गुरु आणि प्रचिती. 4ही शब्द मोठे आहेत. म्हणून आपण काल थांबलो होतो की नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी सत्संगती. ह्यामुळे सत्संगती धरली. त्यांनी हे लांबण लावलंच नाही मोठं, पटकन सांगून दिलं. सत्संगती धरल्यानंतर आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी आणि त्या सगळ्यांना तो एकत्र करतोय आणि तो स्थिर होतोय. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा संदेह त्याच्या मनात नाही, शांतता त्याच्या मनामध्ये प्रस्थापित झाली. आता थोडंफार दुःख आलंही, येतही, पुढे दुःख येणार नाही असं नाही. संसार आहे, दुःख येणार नाही, पण जसा पाहिजे तसा दणका त्याच्या हृदयाला बसणार नाही. तेवढी काळजी तो स्वतःची आता घेऊ शकतो. जो आतापर्यंत त्याच्या दुःखाने विदीर्ण होत होता, सुखाने आनंदित होत होता, तशा हृदयाला त्याने आता शांत करायची प्रक्रिया पूर्ण झाली. कारण तो म्हणतो या सगळ्या गोष्टींशी माझा तसा काही आता संबंध नाही. जे घडेल ते घडणार आहे, जे नाही घडणार ते घडणार नाही, हे मला आता कळलंय. जे नाही ते घडवायचा जो माझा प्रयत्न होता, जो माझा अट्टहास होता, तो माझा आता थांबला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही मला करायचं ते म्हणजे तेच मला करायचं आहे असा जो माझा अट्टहास होता, तो आता माझा थांबला. जे होणार आहे ते होणार आहे, जे नाही होणार ते होणारच नाही. मी कितीही म्हटलं तरी होणार नाही, याचं मला दुःख नाही, याचं मला सुख नाही, असं म्हणून जेव्हा तो स्वतः स्थिर होतो तेव्हा आत्मशास्त्र गुरु प्रचिती आली, येऊ शकते, ह्याचा अनुभव तो या क्षणीच घेतो आणि तो स्थिर होतो. स्थिर होणे महत्त्वाचं आहे. आणि त्या स्थिरतेतच आनंद आहे, शून्यातच आनंद आहे. एकामध्येही नाही, -1मध्ये पण आनंद नाही, जो शून्यामध्ये आहे. शून्यावस्था आणि ध्यान जे म्हणतात ते तसंच आहे. कोणतीच अवस्था नाही, निर्विकार अवस्था त्याच्या मनाची जर होऊ शकली तर ती साधनेकडे चाललो आहे ना, साधक लक्षण आहे. त्यामुळे साधना अशी करायची आहे, कोणती करायची ते न सांगता मनाला स्थिर करा. समर्थांनी किती काळजी घेतली आहे. आधी त्यांनी मनाचे श्लोक घेतले आहेत, त्यानंतर इतक्या सगळ्या प्रकारचे त्यांनी त्रिगुण सांगितले आहे, सगळं सांगितलं आहे. अज्ञान काय असतं ते सांगितलं. प्रत्यक्षात आपला गोंधळसुद्धा त्यांना कळला की या मुमुक्षु लक्षणांमध्ये आपला होणारा गोंधळ त्यांनी ओळखला. आणि त्यानंतर गोंधळानंतर येणारी जी शांतता आहे मनाला, ती सुद्धा आता समर्थ सांगतायत. किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते कवटाळतायत सरळ सरळ. देहबुद्धी विवेके वारी. त्यामुळे मग तो काय करतो, सगळ्यात महत्त्वाचा बदल, साधनामध्ये काही सांगितलंच नाही त्यांनी अजून. त्यांनी सांगितलं देहबुद्धी विवेके वारी. त्याची जी देहबुद्धी आहे ती विवेकाने तो संपवतो, विवेकाने संपवतो. या अर्थ संसारातलं काही सोडेल असं नाही, मुलाबाळांना सोडतो असं नाही, पैसा नको असं नाही, जायचं नाही असंही नाही. पण रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषणं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जाती चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गुह्यताम्. असं म्हणत जे काही करतोय ते सगळं त्याला अर्पण करतोय असं म्हणणं आहे. सोडायचं काहीच नाही, मन फक्त वरती स्थिर करायचं आहे, एवढं त्याला करायचं. देहबुद्धी, ही जी देहबुद्धी आहे त्या ठिकाणी मी असं करतो, मी जातो, मी तप करतो, मी वाचन करतो, मी अभ्यास करतो म्हणण्यापेक्षा मला ती बुद्धी मिळते. आणि बुद्धिदे गणनायकात आलेच आहे गणपतीचे दिवस. तो सतत सगळ्या देवांना गुरुच्या साह्याने शरण जातो आणि सगळे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, त्या कृतज्ञता व्यक्त करतो आणि देहबुद्धी ही जी आहे ती विवेकाने आपली कमी करतो. या ठिकाणी कुणाला दोष देत नाही, संसार संपला असंही नाही. त्याचंच चाललं आहे सगळं. एकट्या जीवाचा खेळ चालला आहे सगळा, त्याच्या मनाचा खेळ चालला आहे सगळा. हे सगळं त्याचं आत्मपरीक्षण चाललं आहे. पण त्यामुळे तो किती आनंदी होतो हे शब्दात वर्णन समर्थांना पण करता येणार नाही.
ज्या साधकाची अवस्था काय असेल, समर्थ म्हणतात माझा आशीर्वाद आहे, आणि आपणच म्हणतो ना त्यांना, तुझ्या दासवो दासित्वा बोध व्हावे. असं जेव्हा आपण तळमळून त्यांना म्हणू तर ते म्हणतील सगळं समजेल, काळजी करू नका, फक्त तुमची जी देहबुद्धी आहे त्याबद्दल काम करा, देहबुद्धी कमी करा, आणि तीही विवेकाने. असं नाही म्हणायचं आहे की जा मी काही खात नाही, जा मी काही करत नाही. त्रागा नको आहे. कोणत्याही प्रकारचा त्राग्याने संसारातून मान काढून घेणं त्यांना पसंत नाही. कारण कर्म करणे हे आवश्यक आहे. प्रत्येक कर्म करायचंच आहे. कर्माला त्यांनी म्हणजे कर्म सोडण्याला त्यांनी थारा दिलेलाच नाही आहे. भगवंत कृष्णांनी सुद्धा नाही आणि आपल्या समर्थांनी सुद्धा नाही. त्यांनी म्हटलं जे करायचं ते विवेकाने सांगायचं, चिडचिड करायची नाही, त्रागा करायचं नाही, अक्रस्ताळेपणा न करता आपोआप मनानेच त्याच्यातून निवृत्त व्हायचं. जसं झाडाचं पान खाली पडतं, पूर्ण पक्व झाल्यावर आपोआप जसं गळून पडतं, तसं त्याचं देहभान आल्यावरती त्याची वृत्ती या संसारातून निवृत्त होते विवेकाने. कुणावरही राग दोष नसताना आपणहून तो त्या गोष्टीतून निवृत्त होतो. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सुदृढ करी. म्हणून म्हटलं ना, दुःख रहे दूर जब सुख की हो साधना. दुःख रहे दूर जब सुख की हो साधना. साधना झाली तरच सुख मिळेल ना. नुसतंच दुःख निवृत्तीने सुख मिळत नाही. दुःख निवृत्तीने औदासीन्य येतं. माझं दुःख संपलं म्हणून मी शांत बसून राहते, कुणामध्ये मिसळत नाही, कुणाला काही सांगत नाही, कुणाशी काही बोलत नाही, चिडचिड करते, राग आहे, द्वेष आहे, हे सगळे जर भावना येत असतील दुःख निवृत्तीनंतर तर उपयोगाचं नाही. दुःख निवृत्ती झाल्यानंतर पुढची पायरी आहे की आत्मज्ञान. स्वतःचं ज्ञान सुदृढ करी, दृढ धरी आत्मज्ञान. आपलं जे ज्ञान आहे आपल्याबद्दलचं, त्यामध्ये त्याचा दृढ संकल्प होतो. किती मोठी गोष्ट घडली आहे साधकाच्या जीवनात आता, की कळलंय अज्ञान काय आहे ते कळलंय. त्यानंतर गोंधळावस्था आता संपली आहे आणि त्यांनी इकडे मती स्थिर केली आहे, संतांकडे जायला लागला आहे आणि संतांनी सांगितलेलं पटलंय. पटल्यानंतर देहबुद्धी कमी झाली आणि नुसती देहबुद्धी कमी होऊन शांत नाही बसला, एकाच उभेमध्ये समर्थ लागलीच म्हणतात तो आत्म्यामध्ये स्थिर होतो. स्वतःच्या आत्म्यामध्ये तो स्थिर होतो. आत्मबुद्धी सुदृढ धरी. आपली जी आत्म्याची बुद्धी आहे ती सुदृढ धरतो. उदाहरणार्थ एखादं दुःख आलं तर दुःखाशी माझा काही संबंध नाही. सुख आलं ते सुखही माझं नाही, हे सुखही माझे नाही, हे दुःखही माझे नाही असं म्हणत तो त्या ठिकाणी शांत राहतो, आत्मबुद्धीमध्ये सुदृढ राहतो. श्रवण मनन केलेची करी, या नावं साधक. आता त्यांनी साधकांना म्हटलंय श्रवण मनन केलेची करी. जे श्रवण मनन केले, हे कसे शब्द वापरलेत, केलेची करी. समजला अर्थ याचा? श्रवण मनन केले तेच केलं, पुन्हा श्रवण केलेलं केलं, मनन केलेलं केलं, श्रवण मनन केलेची करी. किती हुशार, म्हणजे किती म्हणजे त्यांची भाषा समृद्ध आहे बघा. जे केलं तेच केलं पुन्हा. आत्तापर्यंत करत होता का ऐकून? हातात पुस्तकच पडत नव्हतं, पुढल्यानंतर आपण ते समजत नव्हतं, समजल्यानंतर करत नव्हतो. आता तो काय करतो? श्रवण मनन केलेची करी. जे श्रवण आणि मनन केलंय ते करतो. आत्मप्रचिती, आत्मशास्त्र, गुरुप्रचिती, हे सगळं तो अनुभवतो. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सुदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक. मग आपण साधक आहोत का याचा विचार आपण करू शकतो. श्रवण मनन केलं पण तसं केलं नाही तर साधक नाही. सरळ अर्थ आपण काढायचा. जोपर्यंत आपल्याला साधक म्हणून घ्यायचं असेल तोपर्यंत आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. मग जे ऐकलं तसं वागलं पाहिजे. आपल्यामध्ये देहबोलीमध्ये फरक पडला पाहिजे. आपण समर्थांना आवडतो आहे या दृष्टीने आपलं वागणं असलं पाहिजे. सत्संगती घडली पाहिजे. त्यांनी सांगितलेला आपल्या जीवनावरती बदल झाला पाहिजे. तो साधक आहे. आता आपण मुमुक्षु होतो, बद्ध तर होतो, पण साधक आहे का हे कळायला अजून मार्ग नाही. साधक आहे का हे कळायला आपण आपलं आत्मपरीक्षण चालू ठेवू. विसंचून दृश्य भान. आता जे दृश्य दिसतंय त्याच्यावरती थोडंसं दुर्लक्ष. दृढधरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, या नाव साधक. पुन्हा तीच ओवी आली आहे. त्या ठिकाणी विसंचून दृश्य भान, जे दिसतंय त्याकडे थोडंसं दुर्लक्ष. म्हणजे त्याच्यामध्ये जो काही आपला जो गोंधळ चालला आहे मनाचा, की तिथे आपलं मन जे पुन्हा पुन्हा जात आहे त्या ठिकाणी दूर करतोय. त्याची जे दृश्य दिसतंय त्यापासून दृष्टी दूर. दृढधरी आत्मज्ञान, माझ्या आत्मज्ञानामध्ये दृढ होतोय मी कोण आहे.
3ऱ्या वर्षाच्या मुलालाही प्रश्न विचारतात, 12वीलाही विचारतात, MScलाही विचारतात, आपल्यालाही विचारतात मी कोण. आत्ता कुठे थोडं समर्थ म्हणतात तसं मी कोण, म्हणजे आपण त्याचा अर्थ आधी मी तर असा काढला, मी काय नाही हे आधी बघू, आधी मी काय नाही हे बघू, मग मी कोण आहे हे ते कळेल. मग मी काय नाही हे जे करते आहे ती करती मी नाही असं जेव्हा लक्षात येतं की कितीतरी गोष्टी माझ्या आपल्या मनाच्या विरुद्ध, अगदी जन्मापासून मला इथे जन्म मिळावा हे सुद्धा माझ्या हातात नव्हतं, मिळाला ना जन्म, आपल्याला आत्ता कळतं खरंच आपण तर मागितला नव्हता, अशा ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणी असं घडणार मी मागितलं नव्हतं ते घडलं, म्हणजे त्या ठिकाणी माझा काहीही रोल नव्हता, हे जे मला लक्षात ते मी नाही, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आत्मज्ञानामध्ये तो व्यक्ती दृढ होतो, असं समर्थांना अपेक्षित आहे. विचारे राखे समाधान, आणि त्यामुळे विचारांनी राखे म्हणजे राखतो समाधान. नाही आहे मला सुख एखाद्या गोष्टीचं, पण त्याचं दुःख न वाटून घेणे हा विवेक आहे. एखादं दुःख आहे पण ते दुःख खरं नाही हे समजावून विवेकाने समजावून सांगणे की हे दुःख खरं नाही, हे सुखही खरं नाही, हे विवेकाने स्वतःचं समाधान स्वतःला पटवायचं, स्वतः समाधानी राहण्याचा प्रयत्न स्वतः करायचा, तो साधक आहे. कुठे पूजा, कुठे देव, आणि कुठे काय सांगितलं आहे अजूनपर्यंत समर्थांनी, आपलं समाधान जोपर्यंत होत नाही, आपण जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही, तोपर्यंत तो साधक नाही. साधक तोच की जो स्वतःच्या वृत्तीमध्ये स्थिर राहतो, जो विवेकाने समाधानी राहतो, जो दृश्यावरती विसंबून राहत नाही आणि जो आत्मज्ञानामध्ये तल्लीन राहतो, तो साधक आहे. म्हणजे ही झाली सुरुवात पुढच्या साधनेची. साधना काय करायची? फक्त नामस्मरण. या पंथामध्ये तर नुसतं नामस्मरणालाच महत्त्व आहे, बाकी कशालाही महत्त्व नाही. त्यामुळे पुढे काय करायचं ते सांगणारच आहेत. पण साधक कोणाला म्हणायचं? तर जो स्वतःमध्ये स्थिर असतो. एखाद्या गोष्टीने जर तो विचलित झाला तर तो साधक नाही. विचलित न होणे ही आपली पहिली पायरी आहे. कोणत्याही गोष्टींनी विचलित न होणे. आमच्या तिथे तर आमच्या गुरुगृहीत एवढी मोठी लिहून ठेवलं आणि त्याच्यावरती मी एक मोठं आर्टिकल पण लिहिलं. तुम्हाला जसं वाटतं तसं इथे येऊन सुद्धा तुम्हाला असं दिसतं की गुरूंचं यांच्यावरती प्रेम आहे, गुरूंचं यांच्यावरती जास्त लक्ष आहे, असं जर एखाद्या साधकाच्या मनात आलं तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट काढून टाका. कारण पूर्वपुण्याने तो साधक इथे आलेला आहे, तुम्ही आणलेलं नाही. तो सद्गुरूंनी आणलेला साधक आहे. त्याचं पूर्वपुण्य काय आहे हे कुणालाच कळत नसल्यामुळे कुणीच कुणाशी बरोबरी करू नये, हे पहिलं वाक्य लिहिलं हनुमंताच्या फोटोखाली. म्हणजे काही काही गोष्टी जशा पटकन लक्षात येतात ना, तशी ती घटना आहे की कुणाला असं वाटतं इथे किती प्रेम करतात, ह्यांना किती संधी मिळते, त्यांचं किती वरवर चालते, त्यांना कसं हातामध्ये दूध आणून देतात, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे मठात सुद्धा या गोष्टी आपल्याला जाणवत असतात. त्यांनी सांगितलं ना, मठात जाऊन सुद्धा द्वेष भावना कमी होत नाही. असं एखाद्या साधकाचं होत असेल तर तो साधक नाही. त्यांनी तो साधन मार्गावरच नाही असं म्हणायला पाहिजे. कोणत्याच प्रकारचे हे षड्रिपू त्याच्या मनात यायलाच नको. निदान मठात तरी, इतर ठिकाणी तरी एक वेळ आपल्या बुद्धीला चालना आहे, पण निदान सत्संगतीत तरी या सगळ्या गोष्टी घडायला नको. म्हणजे ही आपला बेस आहे. हे सुपीक जमीन तयार करणं चाललं आहे. ह्या जमिनीवरती अतिशय उच्च दर्जाचं नामस्मरणाचं पीक आपल्याला पिकवायचं आहे. त्यामुळे जमीन अतिशय शुद्ध पाहिजे. मग त्यांनी विसंचून दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक. जो सतत समाधानी असेल, कुणाची बरोबरी करण्याचं कारण नाही, माळा किती झाला याचंही सांगण्याचं कारण नाही, ज्याचा त्याचा वैयक्तिक असा परमार्थ स्वतःचा स्वार्थ सुरू असतो, तो स्वतःमध्ये तल्लीन असतो, तो साधक आहे. म्हणजे इथून निघायचं संसारातून आणि तिथे संसारच करायचा पुन्हा, हा विवेक ज्याचा जागृत नाही तो साधक नाही. संसारातून निघायचं आणि मठात जाऊन संसार करायचा समर्थांना मान्य नाही. ते जे षड्रिपू आहेत आपले, रिपूच आहेत ते शत्रूच आहेत आपले. ते शत्रू जोपर्यंत आपल्या मनातून निघून जात नाही तोपर्यंत ते साधन नाही, तो साधक नाही. तोडून आत्मज्ञान विचार राखे समाधान, या किती टोचणी लागते ना मनाला. याच्यामध्ये या समासामध्ये चक्क अशी हातोडी मारतायत प्रत्येक वेळी आपल्या मनावरती. असं आपण करतो. आणि बद्धलक्षणात सुद्धा सोबती लावतो. बद्धलक्षणामध्ये जे वाचत होतं त्यातलं बरेचसे गुण आपले होते, बरेचसे नव्हते, बरेचसे होते. मुमुक्षुत्व मला आता 100% पटलं की मुमुक्षूमध्ये जो गोंधळ त्यांनी सांगितला तो बऱ्यापैकी आपला झाला. पण या ठिकाणी जे सांगतात ते अतिशय कठीण वाटते आहे. कारण मनाला सांभाळणं सोपं नाही, हृदयामध्ये विवेक सांभाळणं सोपं नाही.
किती क्षणोक्षणी हे प्रसंग येतात की ज्या ठिकाणी आपली मूळ वृत्ती, मूळ नाही, जी वरवरची धारण केलेली वृत्ती पुन्हा आपली डोकं वर काढते, तर त्या डोकं वर काढणाऱ्या वृत्तीला पुन्हा शांत करणे हे आपलं नाही तर कोणाचं काम आहे? दुसरं कोणीच या ठिकाणी आपल्याला करू शकत नाही, कारण हा माझा मार्ग एकला, प्रत्येकाचा एकट्याचा मार्ग असतो. त्यामुळे त्याला स्वतःला ते सगळं भान ठेवून वागला तर तो साधक आहे म्हणतात. ह्यानी 1% जरी आपण पुढे जाऊ शकलो तरी साधन मार्गावरती लागलो असं म्हणायला हरकत नाही. तोडून द्वैताची उपाधी, द्वैताची उपाधी तोडायची, अद्वैत वस्तू साधने साधी. आता अद्वैतावर बोलतायत ते की जे म्हणतात देव म्हणजे एकच, पुरुष आणि प्रकृती हे द्वैत आहे. आपल्याला द्वैत किती वेगवेगळं वाटतं, सगळीकडे दोन असतात. विरोधाभास, चांगलं वाईट, ऊन सावली, गरीब श्रीमंत, हे सतत द्वैतामध्ये दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुरुष स्त्री सतत द्वैत आहे. 3 आणि 2 तर खूपच दिसतात, 4ही दिसतात. सतत ह्या गोष्टींचा आपण बरोबरी करायचा प्रयत्न करतो. शिकलेला न शिकलेला, ज्ञानी अज्ञानी, साधू आणि आपल्यासारखे बद्ध, हे सगळे 2-2 दिसतच असतात. पण प्रत्यक्षात जर विचार केला एका सत्याचा, तर सत्य म्हणजे एक पुरुष आणि बाकी प्रकृती, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. या प्रकृतीमध्ये सगळं येतं. हे पटण्यासारखं आहे कृपालू महाराजांचं. ते कृपालू महाराज एवढे चांगले सांगतात. त्यांनी सांगितलं हे जे सगळं तिसरं आहे ना, ब्रह्म, जीव आणि माया, तर या ठिकाणी जीव आणि माया एकच आहे आणि ब्रह्म वेगळा आहे, म्हणजे ज्याला पुरुष म्हणतात. ते पुरुषांनी हे सगळं निर्माण केलं ब्रह्मदेवापासून. ते सगळं एकत्र घ्यायचं, मोठ्या विचार केला ना तर पूर्ण एकत्र विचार करायचा की तो एक पुरुष आहे जो आपला अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जो एक आहे, त्याच्यामुळे ही सगळी पृथ्वी निर्माण झाली. हे सगळी ब्रह्मांड एकटंच नाही आपलं, की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, ते सगळ्यांची निर्मिती झाली. निर्मिती करणारा एक पुरुष आहे आणि त्याच्या शक्तीतून निर्माण झालेली ही सगळी आपली प्रकृती आहे. हे दोघांचं जे तोडून द्वैताची उपाधी, मग ते सगळी द्वैताची सोडून अद्वैत वस्तू साधने साधी, अद्वैत साधायचा आहे. तो कोण आहे हे ओळखायचं आहे. अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक लाव. इतकी सोपी गोष्ट आहे का? तर या ओवीवर तर 1 महिना आपण काम केलं तरी कमी आहे स्वतः एकट्याने. यावरती समाधी लागली पाहिजे. कशावर? अद्वैतावर. हे अद्वैत जे आहे त्यांनी निर्माण के पटत नाही, लवकर पटत नाहीत या गोष्टी, की इतक्या वर्षांपासून चाललं आहे, 4000 इतक्या वर्षाचं युग चालले आहेत. त्रेता झालं, सत्य झालं आणि आता कलियुग सुरू आहे. इतक्या दिवसात असंच चाललं आहे की तो आणि बाकी प्रकृती एवढंच. हो, मोठा जर विचार केला तर हेच चाललं आहे. भलेही व्यक्ती बदलल्या, अवतार बदलले, पण प्रत्यक्षात कारण तेच आहे. नदी तीच आहे, जंगल तेच आहे, पर्वत तेच आहे. लोक बदलतात, रूप बदलत आहे. स्वरूपाला बदल होत नाही, रूप बदलतात आपापल्या कर्माप्रमाणे. कठीण होत चाललं आहे सिद्धांत, पण पुढे सोपा होणार आहे नामस्मरणाने. ज्ञानाकडे वळायचंच नाही आपल्याला. हे ज्ञान आपल्याला जसं कळतं तितकं मी सांगू शकणार आहे का ह्याच्यातलं काहीच? प्रत्येक आपापल्या वृत्तीने समजून घेणार आहे ह्या गोष्टी. पण जे थोडंफार लक्षात येतं त्यावरती विचार करायचा की पूर्ण जेव्हा गोल असतो तेव्हा जो एक पुरुष आहे, त्या पुरुषाचं हे सगळं वाढलेलं आहे. त्यांनी वाढवलं आहे मुद्दाम. कशासाठी वाढवलं आहे? माझ्याकडे यावं तुम्ही म्हणून. प्रत्यक्षात तुम्हाला जे दिलं तिथेच तुम्ही रमून बसता, त्यामुळे तो बिचारा नाराज आहे. एखादा व्यक्ती जर त्याच्याकडे वळला अद्वैत साधून, तर ते इतके खुश होत असतील, भगवंत एवढ्यामधून एखादा तरी भक्त माझ्याकडे आला. आणि हे सांगण्याचं काम सद्गुरू आणि समर्थ आणि सत्संगती करत असते. माझ्याकडे या अद्वैतामध्ये स्थिर व्हा. 1 मिनिट जरी मी आणि तुम्ही एक वाटले ना, मी तेच द्यायला तुम्हाला तयार आहे. ती समाधी आहे म्हणतात. या समाधीत जो स्थिर राहील 1 कण तरी तो साधक आहे म्हणतात. 1 मिनिट फक्त. कारण 1 मिनिट जर त्याची गोडी लागली ना, तर व्यक्ती तो मार्ग सोडणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण 1 मिनिटाची गोडी लागण्यासाठी जेवढी तळमळ आहे त्यांची, 1 मिनिटाची जरी गोडी लागली त्या ठिकाणी, 1 मिनिट जरी तो अनुभव घेतला, खरंच संसार निरस वाटतो, पृथ्वी निरस वाटते. पण त्याच्या उलट असं पण होतं, हे इतकी सुंदर वाटते की तो आनंद मिळाल्यावर बाकी सगळंच आनंदमय त्याला वाटतं. हे दोन्ही प्रकार त्याच्या जीवनात घडतात. तो साधक आहे. याच्यामध्ये निरीच्छा आणि यामध्ये अत्यानंद, दोन्ही गोष्टी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे तो अनुभवू शकतो, तो उपभोगू शकतो. तो साधक आहे. अजून कोणती दीक्षा दिलेली नाही, अजून कोणतं साधन सांगितलेलं नाही,
अजून कोणती उपासना सांगितलेली नाही, अजून साधकाच्या जीवनामध्ये कोणता परिणाम होतो त्याच्यावरती समर्थ बोलतायत. म्हणून ही जीवनकला आहे. हा ग्रंथ म्हणजे जीवनकला आहे, तो उपासनेचा ग्रंथ नाही, तो अनुभवाचा ग्रंथ आहे. असं जेव्हा एवढं मोठं तत्त्वज्ञान त्यांनी एका ओळीत सांगितलं, त्यांनी की देहबुद्धी विवेके बारी आत्मबुद्धी सुदृढ धरी श्रवण मनन केलेची करी आणावा साधक. श्रवण मनन जे काही केलं ते केलं, म्हणजेच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसा चालत असेल तर त्याची पावलं वंदावी, अन्यथा या पोपटपंचीचा उपयोग समर्थ मानायला तयार नाही. बोलायला कितीही गोड असला तरी त्याला ते मानणार नाही, कारण त्याचं वागणं तसं पाहिजे. वागणं म्हणजे प्रचिती, आणि मग तो लावी ऐक्यतेची समाधी. आता समाधी अवस्था म्हणजे तो असा शून्यात जातो तो व्यक्ती, की हा जो त्याचा अनुभव आहे देवाचा, देव होऊन या गेलो असा अनुभव तो घेतो. नदी जशी समुद्राला मिळाल्यानंतर सागरमय होते, तिला जो आनंद मिळतो, तिला मिळतो की नाही आपण बघून तर मिळायला पाहिजे ना. ते उदाहरणं समोर दिसत आहेत डोळ्यांनी आपल्या. नदीला तरी आपण स्वतःचं मत नाही, पण आपण ते बघू शकतो ना. तिला जो आनंद मिळतो सागरामध्ये मिळाल्यानंतर ती सागरमय होते. नदीचं कोणतंच रूप राहत नाही. त्याला एक अपवाद आहे, काल माझ्या मुलांनी सांगितली ती गोष्ट, ती नावासकट सांगेन. पण ते जेव्हा सागरमय होते जेव्हा, तेव्हा त्याचं मीठ, तिचं मीठ गोड्या पाण्याला मिठाचं खारट पाणी करते, आणि त्यात तिला आनंद होतो. तिचं छोटं रूप अथांग बनतं. मग हा जर आपल्या समोरचा अनुभव मिसळण्याने जर अथांगता येत असेल तर शरणागती, अर्ज टू मर्ज इंग्लिशमध्ये म्हण आहे, तोंडपाठ होती आमच्या, अर्ज टू मर्ज. माझी इच्छाच आहे मर्जिंगची, त्यामध्ये सामावून जाण्याची माझी इच्छा आहे. शरण जाण्याची मला इच्छा आहे, आणि शरण जाण्यापेक्षा सामावण्याची इच्छा जास्त आहे. शरण जाताना तरी अहंकार असतो की मी त्याला शरण जाते. अर्ज टू मर्ज म्हणजे मला त्याच्यात सामावायचं आहे, ही जी इच्छा आहे अर्ज टू मर्ज, ही सगळ्यात मोठी इच्छा. म्हणजे नदी जशी सागरमय होते तसा जीव शिवमय होऊन जातो. त्या समाधीचा अनुभव जो घेतो, घ्यायची इच्छा करतो, तो साधक आहे. काय जबरदस्त ओव्या आहे त्या. विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान या नाव साधक, तोडून द्वैताची उपाधी. अशी द्वैताची उपाधी सोडून मी तुझाच आहे, तुझा अंश आहे. आपल्या समोर आपण वडिलांसारखे दिसतो असं म्हटल्यावर आपल्याला किती आनंद होतो. किती लोक म्हणतात तू वडिलांसारखे डोळे घेतले, वडिलांसारखी बुद्धी घेतली, किती आनंद होतो. मग आपण जर समाधीत गेलो त्याच्यासारखं जर आपण स्वतःला भासलं, त्याच्यासारखे जे जे सुंदर उदात्त उन्नत महन मधुर ते सगळं भगवंताजवळ ऐश्वर्य. परवाचे 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा तिरुपतीला गेलो, आपण बोललो होतो त्या संदर्भात, भेट होते की नाही, भेट होते की नाही, भगवंताची गर्दी एवढी, आणि 1.5 महिन्याचा कल्याणोत्सव तिथे सुरू. कल्याणोत्सव होता. कल्याणोत्सव म्हणजे रामचंद्राचं, राम आणि सीतेचं लग्न तिरुपती मंदिरात, तो मोठा 1.25 महिन्याचा अधिक महिन्याचा उत्सव. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी, म्हणजे शक्यच नाही त्या ठिकाणी आपल्याला दर्शन मिळणं. त्या ठिकाणी दर्शन मिळणं म्हणजे दुरून फोन आले की तुम्ही चुकीच्या वेळी जाताय वगैरे. पण कसं दर्शन झालं, दर्शन होऊन बाहेर आलो, 5 मिनटं बसलो खाली, म्हटलं देवळात बसायला पाहिजे. तर तर तिरुपती च्या मूर्तीची उत्सव मूर्ती हत्ती घोड्यांसकट, हत्ती नगारे घेऊन आमच्या समोरून आली. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की लोकांना म्हणावं की तुम्ही आम्हाला का असं म्हणता, तुम्ही जाऊ नका म्हणून, तुम्हाला जे होणार नाही ते आता घडलंय. गर्दीमुळे म्हणत होते. दर्शन झाल्यावर शांतपणे जेव्हा बसलो तेव्हा उत्सवमूर्ती बाहेर आली. ऐश्वर्य संपन्न भगवंत दिसले. हिरे, माणकं, जवाहीर, सोनं, हत्ती, घोडे, आणि त्यांचे ते सुगंध, ते सगळ्या सुगंधाचा परिमळ असा सुटत असताना मला मागून असं ढकललं त्या माणसांनी, उठ उठ, इथून वरात जाते, इथून मिरवणूक जाते. म्हटलं कोण म्हणताय, पाहिलं तर एवढी मोठी मिरवणूक. म्हणजे अचानक असा अनुभव मिळू शकतो. मग ही जी गोष्ट असते ना, ती कोणी काहीही म्हटलं तरी घडतच असते. मग या गोष्टीवरती विश्वास, मग हा जो दृश्यभान, आता ह्याच्यातला मेन अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं विचारे राखे. जी गोष्ट घडायची असते ती गोष्ट मनापासून जेव्हा करतो तेव्हा असे काहीतरी अनुभव आपल्याला येतात आणि आनंद मिळतो. ही जी समाधी अवस्था त्या ठिकाणी येते, अरे खरंच आपण तर असं काही ठरवलं नव्हतं, प्रत्यक्षामध्ये असं जर घडत असेल तर हे सगळ्या गोष्टी आनंदाची त्या ठिकाणी मती स्थिर होते, आनंदी होतं मन, आणि तो आनंदाचा क्षण हे म्हणतात साधनेचा क्षण आहे. ज्याच्या कोणाला असे काही अनुभव येतात
जे काहीही न ठरवता घडतात त्या गोष्टीला साधना म्हणतात. अजून साधकाबद्दल बोलतोय, साधनेबद्दल नाही. मग देहबुद्धी विसंचून तोडून द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. मग त्यामुळे आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार. आपलं जे आत्मज्ञान आहे ना ते जीर्ण जर्जर झालंय. तो श्लोक पुन्हा, तो जो श्लोक आहे मगाचा तो अगदी चपकल बसतो या ठिकाणी. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः तपोन तप्तं वयमेव तप्ताः कालो न यातो वयमेव याताः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. प्रत्यक्षात मला असं वाटत होतं तृष्णा माझी भागली, प्रत्यक्षात मला वाटत होतं मी पाणी प्यायलो, प्रत्यक्षात जीर्ण तर मी झालो आहे इतक्या वर्षांचं. तर माझं जीर्ण काय केलं मी? जर्जर आणि जीर्ण कोणाला केलं? माझ्या स्वतःला. विचार करू, ह्यावरती विचार करू. आपण स्वतःला किती जीर्ण करून टाकलो. मी भिकारी, मी दीन, मी दुबळा, मी असमंजस, मला काही समजत नाही, माझं काही चालत नाही, मी हरलो, मी पूर्णपणे हरलो. प्रत्यक्षात आतला एक आवाज असतो तो म्हणतो तू जरी बाहेरून हरली असली, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. जो वेडा मुसाफिर असतो ना त्याला सामील सर्व तारे हे सांगणारं ही जी कवितेच्या ओळी समोर येतील तर कुठे आत्मज्ञान वाटेल. अरे तू तसा नाही, चुकलो दिशा तरीही हरेल, जरी सगळी दिशा चुकली असेल म्हणजेच कोसळून पडो हे आकाश असं जे म्हणतात. म्हणजे मी जीर्ण झालो असं वाटतो त्यावेळी आत्मज्ञान जीर्ण जर्जर. आत्मज्ञान जेव्हा जीर्ण जर्जर झालंय तेव्हा त्याचा करी जीर्णोद्धार. त्याचा जीर्णोद्धार होतो. कुठून तरी अशी कवितेची ओळ ऐकायला ते, कुठून तरी सद्गुरू भेटतात, कुठून तरी संत सज्जन भेटतात. अरे हे तुझं खरं रूप नाही, जे तू हरलाय, जीर्ण जर्जर झालाय, ज्याचा तू पाठलाग केलाय त्यांनीच तुला खाल्लंय, काळाने तुला खाल्लंय. हे सगळं कळतं. आजारी पडलोय, म्हातारं झालोय, दिसत नाही दृष्टीने, मी हीन दीन, माझं कुणी ऐकत नाही, तेव्हा त्याचा जीर्णोद्धार करतो तो स्वतः. तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची वेगळीच अवस्था कळते. मग त्याला म्हणले आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक. आणि मग विवेकाने त्याचा पैल पार लावतो. तिथे स्थिर राहत नाही तो. त्याला कळतं मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे हा नाही. मगाशी मी तेच सांगितलं, मी कोण आहे ह्यापेक्षा मी कोण नाही हे जर मला कळलं तर मी त्याचं विवेकाने जीर्णोद्धार करते आणि त्या आतल्या जीवाला सांभाळण्याचा प्रयत्न करते जो आत्तापर्यंत आत्मज्ञान जीर्ण जर्जर. आत्तापर्यंत माझं आत्म्याचं ज्ञान जीर्ण आणि जर्जर झालं होतं, त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. इकडे देवळांचा जीर्णोद्धार करतो आणि आत्म्याचा जीर्णोद्धार करत नाही, आत्म्याकडे लक्ष देत नाही, आत्मा काय सांगतो ते ऐकत नाही. असं जीर्ण जर्जर झालेलं जे आत्मा आहे माझा त्याचा मी जीर्णोद्धार करते. जय जय रघुवीर समर्थ या नाव साधक. याला साधक म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी स्वतःची काळजी घ्या, स्वतः कोण आहे ओळखा, त्याची प्रचिती घ्या, शास्त्र कसे खरे आहेत त्याचा अनुभव घ्या, सद्गुरूंची प्रचिती घ्या आणि मग स्वतःला ओळखा. मग बघा तुम्ही तुमचे दृश्यभानच बदलून जातं. आणि आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक श्रीराम. असा जो पैल पार लावतो, जो स्वतःच्या बुद्धीमध्ये स्थिर, आता स्वतःच्या हृदयामध्ये स्थिर राहतो, तो पैल पार लावतो, भवसागर पार होतो. ज्याला आपण वेगवेगळे शब्द वापरू, तो जो भवसागर पार होऊ शकतो तो साधक आहे. ज्याला हीच तळमळ आहे फक्त आता माझा स्वतःचा उद्धार मला करून घ्यायचा आहे. या ठिकाणी खरंच देवाचं नाव घेतलंय कोणत्या? मला पुन्हा पुन्हा समर्थांचं इतकं म्हणजे समजतच नाही समर्थांच्याबद्दल काय बोलावं. जेव्हा जेव्हा आपण एक एक शब्द आणि एक एक ओवी त्यांची वाचतो तेव्हा अगदी निशब्द होतो व्यक्ती की समर्थ कशी तयारी करून घेतात प्रत्येक जीवाची, की ते काय सांगतात. कोण अंधश्रद्धा आणि कोण काय म्हणेल त्यांना. अंधश्रद्धा होते, असे होते, कर्मठ होते, कोण म्हणू शकतं त्यांना. त्यांनी कसं वागावं, त्यांनी सोहळ्यात कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. शिकवलं काय त्यांनी जगाला हे न बघता जेव्हा लोक विचार करतात तो पण बद्धतेचं पराकाष्ठा आहे. जय जय रघुवीर समर्थ. चांगल्या गोष्टीला जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असताना प्रत्यक्षात त्यांना अशा चौकटीत बसवणं म्हणजे ही त्यांच्यापेक्षा आपली किती कर्मदरिद्रीपणा आहे याच्यावरती मला खूप हसू येतं बरेचदा. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो मी 3 ओव्या वाचते आणि थांबते, वेळ झाली आहे. उत्तम साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. बळेची स्वरूपाकार होणे, बळेची बळानी होतोय आपण.
प्रत्यक्षात आपल्याला इच्छाच नाही आहे अजूनपर्यंत स्वरूपाकार व्हायची, पण बळानी कसंही करून आता पटतं, इकडे काही मार्ग नाही, पुढे जावंच लागणार आहे, बळानी का होईना, जशी नदी उडी मारते समुद्रामध्ये तसंच आपण एक उडी घेतोय, त्याचं नाव आहे साधक. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूपस्थिती बळावली, या नाव साधक श्रीराम. अवगुणते त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, लावी स्वरूपी लावी निजध्यास, या नाव साधक श्रीराम. दृढ विश्वासे दृढ निश्चयाचे निवळे, दृश्य असताचा नाडळे, सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक श्रीराम. प्रत्यक्ष माया लक्ष करी, अलक्ष वस्तू लक्ष अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक श्रीराम. जे याजनासी चोरले, मनास नवचे अनुमानले, तेचीच जेणे दृढ केले, या नाव साधक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.